तर नमस्कार मंडळी, मी घेऊन आलेलो आहे राज ठाकरे यांची राजकीय वाटचाल। तर अशा प्रकारे त्यांची वाटचाल झालेली आहे। राज ठाकरे यांचे खरे नाव स्वराज्य। यांचा जन्म 14 जून इसवी सन 1968 रोजी झाला। त्यांचे वडील श्रीकांत केशव ठाकरे हे शिवसेनेप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे लहान बंधू होते। त्यांची लढाई मधुवती ठाकरे या बाळ ठाकरे यांच्या पत्नी कौ मीना ठाकरे यांची बहीण लागतात। राज ठाकरे यांचे बालपण मुंबईत दादर भागात गेले। त्यांचे शालेय शिक्षण दादरच्या बालमोहन विद्यालय मध्ये झाले, तर महाविद्यालयातील शिक्षण सर जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये झाले। राजांचे वडील श्रीकांत ठाकरे हे संगीतकार होते। राज ठाकरे आपले काकांप्रमाणे व्यंगचित्रकार आहेत। वॉल्ट डिस्ने हे त्यांचे प्रेरणास्थान आणि राजकारणात असल्याप्रमाणेच प्रेरणादायी वॉटसन डिस्ने हे त्यांचे प्रेरणास्थान आहे। राजकारणात नसते तर नक्कीच वॉल्ट डिस्नेसारखे कार्टूनपट करणे आवडले असते असे त्यांचे म्हणणे आहे। तसेच चित्रपट निर्माण व फोटोग्राफी याच्यातही राज ठाकरे यांना रस आहे। तरी राज ठाकरे यांचे लग्न मराठी सिनेमा छायाचित्रकार, निर्माता, दिग्दर्शक मोहन वाघ यांची कन्या शर्मिला वाघ यांच्याशी झाले आहे आणि त्यानंतर एक मुलगा अमित ठाकरे आणि एक मुलगी उर्वशी ठाकरे असे त्यांचे मुले बॉम्बे स्कॉटिश स्कूल या स्कॉटिश ख्रिश्चन मिशनरी स्थापित केलेल्या इंग्रजी माध्यमाच्या एका प्रसिद्ध शाळेत शिकले आणि त्याचे समोर त्यांची राजकीय वाटचाल शिवसेना ठाकरे कुटुंबात जन्मल्यामुळे लहानपणापासूनच राज ठाकरे यांचे बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून राज ठाकरेंचे धडे मिळाले। ते अजूनही बाळासाहेब ठाकरे यांच्या आपले दैवत स्थान देतात आणि राजकीय कारकिर्दीत त्यांचे शिवसेनेचे सुरू केली। शिवसेना तरुणांचा बळकट पाठिंबा मिळवण्यात राज ठाकरे यांचे वाटा महत्त्वाचा समजला जातो। संदर्भ हवा बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेची सूत्र कोण वाहणार याच्यावर एकेकाळी राज ठाकरे यांच्याकडे बोट दाखवले, ज्यांचे संदर्भ हवा शिवसेना प्रमुखांनी कार्याध्यक्षपदी आपले पुत्र उद्धव ठाकरे यांची नियुक्ती केली। त्यामुळे राज ठाकरे समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष झाला। राज ठाकरे यांचे वडिलांची भावना सैनिकांमध्ये होती। 2006 मध्ये मार्च महिन्यात शिवसेनेमध्ये आपल्या समर्थकांना दुजा भावाची वागणूक मिळत असल्याचे कारण सांगून राज ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला व काही दिवसातच शिवसेना पूर्णपणे सोडत असल्याची घोषणा केली। तसेच महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक परिस्थिती सुधारण्याचे, महाराष्ट्रात मराठी भाषेची पाच ढवळून दिली आणि जातीचा उन्नतीचा करायचे प्रयत्न करेन असा प्रकारचा राज ठाकरे यांनी सुरुवातीच्या भाषणाचा सूर होता। संदर्भ हवा आणि त्यानंतर उत्तर प्रदेशातील व बिहार लोकांवरील टीका कशा प्रकारे केली त्यांनी पुढे चालून राज ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये मुंबईमध्ये येणाऱ्या लोढ्यांवर लक्ष वेधले। मुंबई अगोदरच
बळकट झाली असून हे लोढे असेच येत राहिल्यास परिस्थिती अजून बिघडेल, असा इशारा देत त्यांनी उत्तर प्रदेशी व बिहारी लोकांवर आपला शब्दी हल्ला चढवला. त्यांच्या राज्यातील राजकारणामुळे त्या भाषेत रोजगार निर्माण झाला नाही आणि त्यामुळे तेथील नागरिक आणि सर्व भारतभर रोजगार शोधत फिरतात. त्यांच्यातील एक जास्त लोढा महाराष्ट्रात एक मुंबईत येतो. त्या राज्याच्या नाकतूर्तपणाचा महाराष्ट्रातील जनतेने का दुर्भोग करावा असा प्रश्न करत तेथेही राजकारणावर टीका केली. लालू प्रसाद यादव यांनी प्रस्तावना यांच्या भाषणाचा दाखला देत मुंबईत महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव आहे असा राजकीय आरोपही त्यांनी केला. बाहेरच्या राजकारणातील नागरिक महाराष्ट्रात येऊन येथे स्थानिक लोकांच्या नोकऱ्या संधी कमी करतात, परंतु बिहारी व परदेशी नागरिक महाराष्ट्रात येऊन येथील सामाजिक वातावरणही गढूळ करतात असा आरोप करत हे नागरिक महाराष्ट्रात येऊन मराठी शिकत नाही, त्यांच्याशी बोलतानाही हिंदीच बोलावे लागते, हा सर्वसामान्य लोकांचा अनुभव आहे असे सांगत त्यांनी मराठी भाषेची भाषिक अस्मिता जागरूक करायचा प्रयत्न केला. जपान, फ्रान्स, जर्मनी या देशातील तसेच तामिळनाडू, पश्चिम बंगाल या देशातील भाषाप्रेमी दखल देत या देशात तसेच राज्यात बाहेरून अनेक नागरिक आला तर असे स्थानिक भाषा शिकवायची लागते. फक्त उत्तर प्रदेशी व बिहारी नागरिक येथील भाषा का शिकत नाहीत? येथील भाषा संस्कृतीत सामील होत नाही. मनसे व उत्तर भारताविरुद्ध दंगे कशाप्रकारे झाले समोर चालून राज ठाकरे यांनी 3 फेब्रुवारी 2008 रोजी मनसेचे कार्यकर्ते व समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते यांच्या संघर्षाची ठिणगी उडवली आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वाटचाली भीतीप्रमाणे यूपी बिहार हमारा है असे सांगत त्यांनी अब की बार मुंबई की संदर्भ हवा व समाजवादी पक्षाची प्रक्षोभ भाषणे ही कारण ठरले. संदर्भ हवा राज ठाकरे यांनी दरम्यान अमिताभ बच्चन याच्यावरही टीकास्त्र सोडले. सामाजिक कार्यासाठी ते आपल्या मूळ राज्याची निवड करतात व त्याच्या राज्यात त्यांच्या कारकिर्दी घडली. त्या राज्यात सामाजिक कार्य करताना हात आखडत घेताना यावेळी मुंबईतील अनेक टॉकीजची तडाजोड करण्यात आली. 13 फेब्रुवारी 2008 रोजी राज्य सरकार या प्रकरणी लढाई दाखवण्याची टीका सहन करावी लागली व इतरही करायचे म्हणून राज ठाकरे व समाजवादी पार्टी अबू आझमी यांना अटक करण्यात आला. जरीही दोघांत त्याच दिवशी सोडण्यात आले तरी कोणत्याही प्रकारची वक्तव्य करण्यास बंदी घालण्यात आली. या अटकेचे प्रमाण म्हणून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांची निदर्शने झाली आणि उत्तर प्रदेश व बिहारी नागरिकांवरील रोष अजूनही वाढला व अनेक ठिकाणी मारहाण करण्यात आली. परिणामी महाराष्ट्राच्या अनेक गावातून उत्तर प्रदेशी व बिहारी कामगार आपोआप गावी पळून गेले. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कामाचा तुटवडा निर्माण झाला. या घटनेतही लहान सहान घटना घडत राहिल्या.
कामगारांच्या तुटवड्यावर उपाय म्हणून मनसेने कामगार भरतीसाठी बेरोजगार मराठी तरुणांना कामास ठेवावे अशी विनंती अनेक उद्योग व बांधकाम व्यावसायिकांना केली. ऑक्टोबर 2008 मध्ये मराठा उत्तर भारतातील वादाला नव्याने तोंड फुटले. संदर्भ हवा या वेळेस कारण ठरले ते पश्चिम रेल्वे कामगारांची भरती. पश्चिम रेल्वे परीक्षा मनसे व शिवसेने उधळून लावल्याच व आलेल्या उत्तर भाषे परीक्षकांना पळवून लावण्यात आले. मनसे व शिवसेना या पश्चिम रेल्वेच्या भरतीसाठी बिहारी परीक्षेचीच एक निवड करण्यात आली. तसेच महाराष्ट्रातील वर्तमानपत्र परीक्षेची जाहिरात न देता त्याचे कारण काय, व्यक्तिगत काय आणि महाराष्ट्रातील मराठी वर्तमानपत्रातून जाहीर न देण्याचे धोरण फार पूर्वीपासून आहे, असे लालू प्रसाद यादव यांनी ठणकावून सांगितले. या घटनेनंतर प्रक्षोभ भाषणे केल्यानंतर आरोपाखाली राज ठाकरे यांनी रत्नागिरी येथे अटक करण्यात आली व मुंबईत आणण्यात आले. परंतु या काळात उत्तर भारताविरुद्ध होणारा दंगा भडकला आणि व मुंबईनंतर महाराष्ट्रातील अनेक भाग पसरला. या काळात हिंदी प्रसारणामध्ये राज ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली, व्यक्तिगत संदर्भ केला आणि लालू प्रसाद यादव यांनी नितीश कुमार या बिहारी नेत्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर या प्रकरणाची मध्यस्थी करण्याची विनंती केली. संदर्भ असा आहे की त्याप्रमाणे मनमोहन सिंग यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना परिस्थितीवर नियंत्रण आणण्यास सांगितले. राज ठाकरे यांच्यावर एकूण 84 विविध प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले. संदर्भ केला आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी ठाकरेंच्या एकूण 84 प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले. संदर्भ केला आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी धडपड करण्यात आली. संदर्भ केला आणि बिहारमध्ये याच्यावर प्रक्रिया म्हणून काही ठिकाणी रेल्वे डबे जाळण्यात आले व एक आगगाडी पळवून नेण्यात आली. संदर्भ केला आणि दिल्लीमधील महाराष्ट्र संदर्भाच्या कार्यालयावर हल्ला करून मोडतोड करण्यात आली. या घटनेनंतर नारायण राणे, छगन भुजबळ यासारखे काँग्रेस व राष्ट्रवादी नेते यांनी राज ठाकरे यांच्यावर आंदोलनाला शाब्दिक पाठिंबा दिला व त्यांचे आंदोलन रद्द केल्याचे मत व्यक्त केले. परंतु राज ठाकरे यांच्या हिंसक आंदोलन मार्गावर टीका केली. संदर्भ केला आणि शोभा डे या मान्यवरांवर देखील IBN या वहिनीवर डेव्हिल्स ॲडव्होकेट आणि कार्यक्रमात राज ठाकरे यांचे आंदोलन रस्ता असल्याचे मत व्यक्त केले. प्रसारामध्येही देखील राज ठाकरेंनी भूमिका व मराठी भाषेचे मत समजून न घेता पक्षपाती टीका करण्याचा बेवजापणे दाखवला असे त्यांचे मत होते. संदर्भ केला आणि बिहारमधील रेल्वे जाळणारे ते विद्यार्थी आणि व महाराष्ट्रात आंदोलन करणारे ते मनसे गुंड असे पक्षपाती प्रचार बिहारी आणि उत्तर प्रदेश नेत्यांनी केला. संदर्भ राज ठाकरे हे नेहमीच जनतेसाठी शेवटचा पर्याय म्हणून लोकप्रिय आहेत. याचे प्रसारभेद मुद्दे हे नेहमीच विकासाचे असतात. भारतातील सर्व सुंदर असा विकास आराखडा निर्माण करण्याचे कामही त्यांनी आपल्या नावावर नमूद केले आहे. त्यांच्या महाराष्ट्रातील ब्लू प्रिंटमधील अंतर्निर्णय मोदी सरकारने अस्तित्वात आणलेले व त्यावर
अशा प्रकारे त्यांनी कारकिर्दी केली आणि आपल्या चिन्हावर आणि आपल्या पक्षावर त्यांनी काम केले आणि अशा प्रकारे त्यांनी आपली कारकिर्दी दाखवली. आणि अशाच प्रकारे आपल्या चॅनलवर सर्व प्रकारचे कार्यकर्त्यांवर व्हिडिओ येणार आहेत. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन आणि लाईक, कमेंट, शेअर प्लीज करा आणि